न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। खासदार असुद्दीन ओवैसींचा अखिल भारतीय मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम पक्ष महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांनंतर चांगलाच चर्चेत आहे। मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये एमआयएमचे अनेक नगरसेवक निवडून आले। संपूर्ण राज्याचा विचार केल्यास 128 नगरसेवक निवडून आणत एमआयएमनं महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये सर्वांनाच आपली दखल घेण्यास भाग पाडलं। मात्र त्यातही मुंब्र्यामधील एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेख तिच्या व्हायरल भाषणामुळे चांगलीच चर्चेत आहे। हसत हसत सहरनं भाषणाला केलेली सुरुवात आणि त्यानंतर तिनं केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटलेलं असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सहर आणि ओवैसींच्या पक्षाला इशारा दिला आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्याच्या मतदारसंघाला सहर शेख आणि तिच्या वडिलांनी म्हणजेच युनुस शेख यांनी एमआयएमच्या मदतीनं सुरुंग लावला। ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएम पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडून आलं, ज्यामध्ये सहरचाही समावेश आहे। कैसा हरया असं म्हणत भाषणाची सुरुवातच जोरजोरात हसत आव्हाडांना डिवचत केली। तिने पुढे आता एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या काळात आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे। 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा आपल्याला संपूर्ण मुंब्रा शहर हे हिरव्या रंगाने रंगून टाकायचं आहे असं वक्तव्य सुद्धा केलं। सहरच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून आता या विधानाला शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी उत्तर दिलं आहे। मुंब्र्यामध्ये एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले, त्यानंतर अशी धमकी दिली की ते संपूर्ण मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवतील। हे एक आवाहनच आहे। या आवाहनाबरोबरच ज्यांनी धमकी दिली त्यांना आम्ही सांगू इच्छितो की या भारतात जवळपास 1000 वर्ष मुस्लिम शासकांचं राज्य राहिलं आहे। कधी खिलजी आला, कधी तुर्कीतून लोक आले, कधी तुघलक आलेत, नंतर मुघल आले। ते लोक भारताला हिरवा करू शकले नाही। भारताची हिंदू ही ओळख कायम राहिली आहे। तुम्ही तर मुंब्र्यातील छोटी मोठी लोक आहात। अशा आवाहनं देऊ नका, नाहीतर तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये उभं राहणंही कठीण होईल असा इशारा निरुपम यांनी दिला आहे। दरम्यान मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवण्याच्या विधानावरून वाद झाल्यानंतर सहर शेखनं स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्यानं मी मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू असं म्हणाले। माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मी भगव्या रंगात रंगवू असं म्हटलं असतं, असं सहर शेखनं स्पष्टीकरण दिलं आहे। या माध्यमातून सहर शेखनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।